नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बी कॉमच्या शेवटच्या सेमिस्टरला आहात. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती आपल्या ऑनलाईन पद्धतीनं लेक्चर चालू आहेत. याच्यामध्ये आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आपलं पहिली युनिट जे आहे ते आपण अभ्यासतोय. या अंतर्गत आपण क्वालिटी म्हणजे काय, क्वालिटीची डायमेन्शन्स आहेत, गुणवत्तेचे पैलू ते अभ्यासले. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट त्याची प्रस्तावना, अर्थ, व्याख्या आपण लक्षात घेतल्या. त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचे आपण प्रिन्सिपल्स लक्षात घेतले. आणि आजच्या आपण व्याख्यानामध्ये एलिमेंट्स ऑफ TQM, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचे घटक, हे आपण लक्षात घेतो. एलिमेंट्स. आता एलिमेंट्सचा आपण अभ्यास करत असताना या संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, कोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो, कोणत्या बाबींचा समावेश होतो, याचा आपण थोडासा विचार करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे टॉप टू बॉटम या सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग असायला पाहिजे. म्हणजे 3 कन्सेप्टचं कॉम्बिनेशन आहे. एक संपूर्ण म्हणजे टोटल, गुणवत्ता म्हणजे क्वालिटी, आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. आपल्याला गुणवत्तेचं संपूर्ण व्यवस्थापन करायचं. आता याच्यामध्ये या घटकामध्ये आपण पहिला घटक लक्षात घेतोय, तो म्हणजे व्यवस्थापनाची बांधिलकी, मॅनेजमेंट कमिटमेंट. आता उच्च व्यवस्थापनाचा, तर मी म्हटलं टॉपपासून बॉटमपर्यंत, उच्च व्यवस्थापनाचं संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनासंबंधी जी बांधिलकी आहे ती अतिशय योग्य पद्धतीनं जपणं आवश्यक आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करणं सुद्धा आवश्यक आहे. आता गुणवत्तेची जी साधनं असतात, टूल्स ऑफ क्वालिटी, त्याची वेळेवर उपलब्धता व्हायला पाहिजे. गुणवत्ता मानक मिळवण्यासाठीची जी योजना आहे, ट्रान्सपरंट कारभार असेल, पारदर्शी, किंवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील, या सर्व बाबीमध्ये टॉप मॅनेजमेंट म्हणजे उच्च व्यवस्थापनाचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण गुणवत्ता मानक म्हणजे ISO असेल, 6 काय, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी टॉप मॅनेजमेंटचंच त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचाच महत्त्वाचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. गुणवत्ता साधनं जी आहेत, टूल्स फॉर इम्प्रूव्हिंग द क्वालिटी, त्याची वेळेवरती उपलब्धता करून देणं ही सुद्धा त्यांचीच जबाबदारी आहे. आणि या सर्वांमध्ये सर्वांनी चांगल्या पद्धतीने सक्रियपणे, उत्स्फूर्तपणे सहभाग व्हावा, म्हणून सर्वांना प्रोत्साहित करण्याचं काम सुद्धा टॉप मॅनेजमेंटच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. म्हणजे गुणवत्तेकडे एक स्पर्धात्मक अस्त्र म्हणून ह्या टॉप मॅनेजमेंटनी पाहणं आवश्यक आहे. आणि तरच जागतिक बाजारपेठेमध्ये व्यवसायाला विशिष्ट स्थान प्राप्त होऊ शकेल, किंबहुना व्यवसाय यशस्वी होऊ शकेल. त्यामुळं संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन जर आपल्याला साध्य करावायचं असेल तर त्याच्यामध्ये टॉप मॅनेजमेंटची कमिटमेंट खूप महत्त्वाची आहे. दुसरा मुद्दा येतो ग्राहक केंद्रित. म्हणजेच आपल्याला माहिती आहे, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ह्याचा सेंटर पॉईंट हा ग्राहकच असतो. ग्राहकांच्या गरजा, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अपेक्षा या पूर्ण किंवा त्यांना समाधान मिळणं, यावरतीच टोटल क्वालिटी मॅनेजमेंट केंद्रित झालेलं असतं. अगदी वस्तूच्या डिझाईनपासून ते ग्राहकाला वस्तू हातात पडेपर्यंत ज्या विक्रेत्याला सेवा आपण देतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारची वैशिष्ट्ये या म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये निर्माण केली जातात की ज्यामुळं
ग्राहकाच्या एकूण मूल्यामध्ये वाढ होते. आपण प्रिन्सिपल सुद्धा लक्षात घेतलं, मूल्यात सुधारणा. आता इशिकावा जो एक क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये फार मोठा अभ्यासक होता, संशोधक होता, तो काय म्हणतो तर ग्राहकावरच संपूर्ण गुणवत्ताचा जो दृष्टिकोन आहे तो केंद्रित झाला पाहिजे. एका विभागानं आपली उत्पादित वस्तू दुसऱ्या विभागाला सुपूर्त करत असताना, म्हणजे एका डिपार्टमेंटमधनं सेमी आपण जे फिनिश्ड गुड्स म्हणतो, एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जात असताना प्रत्येकाला तो विभाग जणू आपला ग्राहक आहे, पुढचा विभाग म्हणजे आपला ग्राहक आहे असंच समजून काम व्हायला पाहिजे. तरच अंतिम ग्राहकाला अत्यंत उच्च दर्जाची वस्तू मिळू शकेल. म्हणजे आपण पुढच्या प्रोसेसला देतो, पुढची प्रोसेस जे स्वीकारणार आहेत, करणार आहेत, त्या आपले जरी कलिग असतील तर ते ग्राहकच आहेत समजून त्यांनाच आपण देतोय. जसं ग्राहकाला आपल्याला चांगल्या क्वालिटीची होती, तसं पुढच्या प्रोसेसला सुद्धा चांगल्या क्वालिटीची वस्तू द्यायला पाहिजे. इशिकावा यांचं असं मत आहे. तिसरा मुद्दा आहे टोटल पार्टिसिपेशन, संपूर्ण सहभाग. आता व्यवसायातील सर्व स्तरावरतील सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांचा संपूर्ण आणि सक्रिय उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा ठरतो. कारण गुणवत्ता ही एकट्याची जबाबदारी आहे, ती सार्वत्रिक जबाबदारी आहे आणि ती फक्त उत्पादन आणि गुणवत्ता विभागापुरती मर्यादित नाही. प्रत्येक डिपार्टमेंटचं ते काम आहे. प्रत्येक विभागानं कच्च्या मालाची खरेदी करणं आवश्यक आहे. स्टोअर करत असताना स्टोअर डिपार्टमेंटनं त्याची क्वालिटी पद्धतीनं त्याचं स्टोअर केलं पाहिजे, साठवणूक केली पाहिजे. याच्यामध्ये जे जे लोक सहभागी होतात त्या प्रत्येकाचा सकारात्मक दृष्टिकोन, त्यांची चांगल्या प्रकारची मानसिकता, त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव किंवा बांधिलकी, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. डेमिंग काय म्हणतात, एडवर्ड्स डेमिंग हे याच्यामध्ये खूप तज्ज्ञ आहेत. कामगारांना व्यवस्थापनाकडून योग्य पाठबळ मिळाले तरच आवश्यक त्या सुधारणा व दुरुस्त्या ते सुचवतात. ते कधी काय सुचवतील, जर त्यांना तसं उच्च व्यवस्थापनाकडून त्यांना तसा प्रकारचा म्हणजे वागणूक मिळत असेल, त्यांना पाठबळ मिळत असेल, त्यांना त्या जे सुचवतात त्याला प्रतिसाद दिला जात असेल आणि तसं करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात असेल तरच ते सुचवतील. त्यांनी सुचवलेली कल्पना जर विचारात घेतली जात नसेल तर ते पुढच्या वेळेला सुचवायच्या भानगडीत पडणार नाही. पण त्यांची एखादी कल्पना सुचवलेली ती टॉप मॅनेजमेंटनं त्याचा वाहवा केला, ती इम्प्लिमेंट केली तर त्याला खूप मोठं प्रोत्साहन, मोटिवेशन मिळणार. निरंतर सुधारणा, आपण कायझेनच्या बाबतीत किंवा सतत सुधारणा हा शब्द TQमध्ये वारंवार पाहतोय. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आता संपूर्ण गुणवत्ता ही ना कधीही न संपणारी निरंतर सुधारणा प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. कधी न संपणारी आणि त्याचा सुरुवात आणि शेवट हे सुद्धा अनिश्चित आहे. कारण जिथून सुरुवात होते आणि जिथं शेवट होतो ती प्रोसेस पुन्हा रिस्टार्ट होते. म्हणजे जिथं शेवट होतो तिथून पुन्हा ती रिस्टार्ट होते. म्हणजे अंतिम ग्राहकाला त्या वस्तूमध्ये काही सुधारणा आवश्यक असेल तर ती सुधारण्याची बाब ती उत्पादकापर्यंत, तिथून उत्पादक ती सुधारून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून पुन्हा ती ग्राहकापर्यंत पोहोचू. मग मनुष्यबळ असेल, साधनसामुग्री, उपकरणं असतील, कार्यपद्धती असेल, वितरक असेल, या सगळ्यांच्या मार्फत या गोष्टी तिथं पोहोचत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की क्वालिटी आणि सांख्यिकीय साधनांचा, तंत्रांचा अतिशय जवळचा संबंध आहे. मग याच्यामध्ये शून्य दोष व्यवस्थापन असेल, कायझेन असेल, 6 सिग्मा असेल, जस्ट इन टाईम असेल, 5S असेल, यासारख्या तंत्राचा सुद्धा वापर निरंतर सुधारण्यासाठी केला जातो. या तंत्राचा आपल्याला डिटेल पुढे अभ्यास आहे. ह्या जे काही मी शब्द वापरले, कायझेन असेल, 6 सिग्मा असेल, या पुढे अभ्यास आहे गोष्टींचा आपल्याला. कामगिरी मोजमाप.
आपली तपासणी, आपलं पर्यवेक्षण, आपलं मोजमाप केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं. हे सगळ्या माणसाला वाईट वाटतं खरं, पण हे खूप महत्त्वाचं आहे. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचं हे तर मूल तत्वच आहे. आणि यामध्ये व्यवसायाच्या सर्व क्रियांचा प्रत्येक टप्प्यावर कामगिरीचं मोजमाप व्हायला पाहिजे आणि होतच असतं ते. आणि मोजमापासाठी विशिष्ट साधनांची, उपकरणांची निवड केलेली असते. याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की जी प्रमाप तुम्ही करताय, म्हणजे जे तपासणीचे तुमचे इन्स्ट्रुमेंट आहेत, ते सुद्धा हायर क्वालिटीचे पाहिजे. ते हायर क्वालिटीचे पाहिजे. ते जर तपासणीचं क्वालिटीचं यंत्र नसेल तर तुम्ही जे तपासतायत त्याची ॲक्युरेसी कशी असणार? म्हणजे दोषपूर्ण बाबी त्या त्या टप्प्यावरती आपल्याला बाजूला करायच्या असतील तर प्रत्येक टप्प्यावर त्याची तपासणी होणं आवश्यक आहे. आणि प्रक्रियेतील दोष जे निर्माण होतात ते तिथंच समूळ उच्चाटन करून त्याचं टाकायचं आहे. थोडक्यात कार्यक्षमता मोजण्यासाठी बेंचमार्किंग या ठिकाणी सुद्धा केलं जाऊ शकतं. आता बदलांचा स्वीकार. व्यवसायाच्या अनुषंगानं होणाऱ्या पर्यावरणातील विविध बदलांची दखल वेळोवेळी घेऊन आवश्यकतेनुसार प्रक्रियेत बदल केले जातात. आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून एकूण प्रक्रियेची संख्या कमी करणं, जेणेकरून वस्तूची एकूण गुणवत्ता वाढीस लागेल, हे या ठिकाणी आपल्याला पाहिलं पाहिजे. उत्पादक कंपनीनं हे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की जे बदल होत आहेत ते आपल्याला कितपत फेवरेबल आहे, ते फेवरेबल बदल ॲक्सेप्ट करून ते इम्प्लिमेंट करणं, त्या संबंधितल्या बाबी ॲक्सेप्ट करून पुढं जाणं, हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी ग्राहक असेल, सरकार असेल, बाजारपेठ असेल, समाज, स्पर्धा असेल, साधनं असतील, तंत्रज्ञान असेल, कायदे असतील, या सर्व घटकामध्ये सातत्याने बदल होत असतात. आणि जेणेकरून मग उत्तम दर्जाची वस्तू आणि सेवा निर्माण करायची असेल तर याच्यामध्ये असणारे बदल आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागतात. आता पुढचा मुद्दा आपण याच्यात घेतो, सांख्यिकी गुणवत्ता नियंत्रण. हे आपण वारंवार लक्षात घेतो की स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र, सांख्यिकीय तंत्र आणि गुणवत्ता याचा फार जवळचा संबंध आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये जी स्टॅटिस्टिकल कंट्रोल, क्वालिटी कंट्रोल सिस्टीम्स आहेत, टेक्निक्स आहेत, याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर. आणि जे सुरुवातीला क्वालिटी कंट्रोलचा अभ्यास केले ते स्टॅटिस्टिशियन होते. म्हणून संपूर्ण गुणवत्ता यशस्वी करायसाठीची जी साधनं, सांख्यिकीय साधनं आहेत, उपकरणं आहेत, ती आपल्याला या क्वालिटीच्या इम्प्रूव्हमेंटसाठी वापरावीच लागतात. सांख्यिकीय साधनांच्या वापरामुळं वस्तू डिझाईनमधील विविधता असेल किंवा प्रक्रियांची संख्या कमी करणं असेल, हे शक्य होऊ शकतं. त्यामुळं सांख्यिकीय प्रक्रिया नियंत्रण आणि त्या संदर्भातील जे विविध तज्ज्ञ असतात किंवा शास्त्रज्ञ असतात, त्यांनी मांडलेल्या विविध संकल्पना असतात किंवा तक्ते असतात, ते वापरून आपल्याला कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट किंवा सतत सुधारणा करणं आवश्यक आहे. कायजेनसारखं तंत्र असेल तर त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आहे सामूहिक कार्याचा संगम. ते कार्य याचा झालाय, कार्य. आता गुणवत्ता असेल, वृद्धी असेल, आपल्याला प्रगती साधायची असेल तर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा करायला पाहिजे. आता ह्याशा प्रकारच्या चर्चा जपानमध्ये होताना दिसतात. आपल्याकडे तशा पद्धतीचा काही भाग होत नाही. मग आपल्या विभागाच्या प्रगतीसाठी आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे विचार करून जे काय आपण ठरवणार आहे त्याचं इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. आता जपानी उद्योगाचं खरं यश हे कर्मचाऱ्यांनी सुचवलेल्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाने अशा योजना गांभीर्याने विचार करून त्याची केलेली अंमलबजावणी यामध्ये आहे. कर्मचारी सुचवतात, व्यवस्थापन तशी योजना आखतं आणि त्याची अंमलबजावणी करतं. त्याच्यावरती जपानी व्यवस्थापनाचं यश आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष काम करणारा जो व्यक्ती असतो, कर्मचारी असतो, कामगार असतो, मनुष्य असतो, तो याच्यात कसं सुधारणा केली पाहिजे ते सुचवतो.
कारण रूट लेवलला तो काम करत असतो, प्रत्यक्षात तो काम करत असतो, त्या कामाबद्दलचे सगळे नो हाऊ त्याला माहिती असतात. त्यामुळे सामूहिक सहकार्याच्या यशावरच आपलं TQMचं यश अवलंबून असतं. आता पुरवठादाराबरोबरचे संबंध हे कशासाठी, तर पुरवठादार आपल्याला कच्चा माल पुरवतात, सामुग्री पुरवतात, तो क्वालिटी असायला पाहिजे, वेळच्या वेळी पुरवला पाहिजे, योग्य प्रमाणात पुरवला पाहिजे, योग्य किमतीत पुरवला पाहिजे, आणि तरच उत्पादकाचं कार्य सोपं होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, नो गोडाऊन्स इन जपान. जपानमध्ये गोडाऊन्स नाहीत. जपानमध्ये वस्तू साठवून ठेवली जात नाही. जी आज जो माल येतो त्याच्यावर आजच प्रोसेस होते ना आज ती बाहेर पडते. स्टोअर करून माल ठेवला जात नाही. भारतामध्ये जर वर्क फ्लो कंटिन्युअस राहायचा असेल, कार्यप्रवाह अखंडितपणे चालू राहायचा असेल, तर 9 आठवडा पुरेल एवढा कच्चा माल साठवून ठेवावा लागतो. 9 आठवडे एवढा पुरेल, म्हणजे साधारणतः 2.5 महिने, 2 महिने म्हणा. आणि तिथं शून्य साठा व्यवस्थापन, साठा नाही, स्टोअर करून ठेवलं जात नाही, हे लक्षात. म्हणजे तशा प्रकारची सिस्टीम त्यांनी निर्माण केलेली आहे. मग व्यवसायानं पुरवठादाराबरोबरची निवड करत असताना फक्त किमतीचा विचार करायचा नाही, तर प्रामुख्याने दर्जाचा विचार करायला पाहिजे. आणि वारंवार पुरवठादार बदलायचा नाही, त्याच्याशी सलोख्याचे संबंध मग निर्माण होत नाहीत. म्हणून तेच जर आपले पुरवठादार असतील तर त्यांच्याबरोबर आपले सेवा चांगली नियमितपणे आणि दर्जेदार राहू शकेल. शेवटचा मुद्दा याच्यामध्ये तो समस्या ओळख व समूळ निर्मूलन. आयुष्यामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचा घटक असेल तो भाग वेगळा आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये ज्या समस्या येतात त्या आपल्याला ओळखायला आल्या पाहिजेत आणि त्याचं समूळ निर्मूलन करता आलं पाहिजे, हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्या ठिकाणी ते आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आणि त्या समस्या पुन्हा पुन्हा उद्भवू नये म्हणून त्याचं समूळ निर्मूलन करणं गरजेचं आहे. प्रश्न सोडवणूक कौशल्य व अपयशी विश्लेषण या दृष्टिकोनाचा आपण वापर महत्त्वाचा असतो. आता प्रश्न सोडवण्याचं कौशल्य असतं हे आता तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आणि अपयश विश्लेषण. आपण अपयश विश्लेषण करत असताना दुसऱ्याचे दोष दाखवतो. दुसऱ्याचे दोष तुम्ही दुसऱ्यांनी काय हे करावं किंवा काय करू नये हे तुम्ही ठरवू शकत नाही ना. तुम्ही काय करायचं आणि ते ॲक्युरेट कसं करायचं, क्वालिटीचं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. तुमच्याकडून ते क्वालिटी जाऊ दे, दुसऱ्याकडं तर तो दोषी असेल तर तो उघडा पडेल. आता याच्यामध्ये कार्यपद्धतीच्या समस्या ओळखणे असेल, त्याच्यावरती पर्याय शोधून काढणं असेल, पर्याप्त पर्यायाचा वापर करणं असू दे, किंवा पुन्हा समस्या निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करणं आवश्यक असतं. म्हणजे समस्या ओळख जी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ती तुमच्या लक्षात येते का बघा. हा खूप महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. आता या एलिमेंटच्या संदर्भात आपण एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी पाहतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, एक 2 सेकंद मी व्हिडिओ या ठिकाणी सुरू करतो.
A very big misconception is in the minds of the people that the quality is something like if any product is of high price and it will be of good quality. Unless or until it provides value to you, it will not be a or it cannot be of a good quality product. I'll give you one example. Like my parents want to gift me an iPhone X, but I don't want iPhone X. Despite of that, it has a very good brand value, good design, all these features, but it will not create value for me because I don't need them. If my need is satisfying, if my I am getting value from a 20,000 phone, then it is a good quality for the phone from me. So doesn't mean that if it is of a high price product that it is of good quality. Quality is something that is providing value to you, and value something is that is the cost value is the cost benefit to you. Like if you are purchasing a 1 lakh rupees phone, if it is giving you a work of giving helping you of more than 1 lakh or up to 1 lakh, that is a good quality product. Okay, so this is the meaning of the good quality product. So I believe you have understand. So let's come to TQM. So TQM stands for Total Quality Management. So total quality management based on two principles: continuous improvement and customer satisfaction. These two things play a very prominent role in TQM. If you have your product in market, you cannot go with the same product for a long time. If you are thinking that I will come with one new product and customers are buying them, and you are thinking that this product will be sold for a couple of years, so many years, but you are wrong. You have to do some improvements with that, because in this modern era, customer will not come to you that they are facing problem. You have to identify their problems. If you don't, customer will not be satisfied. You will have to come with the improvements in the product from time to time. And the next thing is customer satisfaction. If you follow the first step properly, customer will be satisfied almost 70%, and the rest satisfaction you can create by giving them freebies and asking for give them discounts and give them after sale services like getting feedback and other things also. So this is about TQM. I believe you have understood this meaning. So let's go to the next slide. Now come to the elements of total quality management. How TQM consists. So there are some 3 points. First one is intense focus on customers, both internal and external. So firms should have intense focus on their customers. Your internal customers are your employees. If they are not happy with the product what they are selling, it means if your internal customers are not satisfied, then external customer cannot be. So firstly, the work is that you have to satisfy your internal customers. You have to give them work, or you also have to listen their suggestions also. You cannot go with your own suggestions, because sometimes a clubbing of suggestions can make a very good product. So I believe your internal customer should be satisfied. So you should have intense focus on both these customers. Next one is continuous improvement. As we have discussed, uh, that firm cannot go with the same product for a long time, and you have to come with continuous improvement from time to time, because you never know when someone sees the problem in the market and come with a new product as a competitor. So try to do continuous improvement from time to time. Third one is improvement in every dimension, not only in the final product but also in the services, products, and complaints. So we should not always improve our final product. You should also improve in every dimension. I give you a very good example. Like if we are giving discount on our product, but customer says like I am a salesman. I do a door to door selling, and what I get through feedback that customers are not liking our quality of the product. So in this time, it is necessary to pay them to. It is necessary to give them discounts, or is it necessary to give them any other services? So what I think here, what you should do, that you should improve in your raw material. Like if your quality is not good, quality comes from your raw material. You should improve in the raw material dimension, not in the
outer dimension, like you are giving 33% extra, like you are giving discounts. This will not work at that time, because so I have seen so many companies that they are giving 33% extra in their product, and if you will actually compare the quantity size from the actual one, that is almost got decrease from them. But customer do not focus on these things. I just want to say that you should focus on what customers are want at a time. If customer is approaching for less price, you should do these things. But if your customer is approaching for the quality of the product, you should improve in the raw material section, or you can do in the further process also. So these are the elements. I believe you have understood this, and these are just 3 points. Let's give a recap of this. Intense focus on customers, both internal and external. Continuous improvement, improvement in every dimension. So let's come to the next slide. Importance of total quality management. So why total quality management is important? Why companies are giving good quality products? They can also give them bad quality products. Will they purchase? So why do you think why it is important? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण व्यवस्थापनाच्या घटकाच्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ पाहिला. अर्थात त्याने 3च या ठिकाणी घटक सांगितले. त्याच्यामध्ये ग्राहक केंद्रित होता, निरंतर सुधारणा होता, आणि त्याने ते सांगत असताना काही थोडीशी एक्झाम्पल्ससुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जवळजवळ 10 घटक लक्षात घेतो आहे. तुम्ही असे वेगवेगळे जरी भाग लक्षात घेतले तर क्वालिटीमध्ये सांख्यिकीय गुणवत्ता तंत्र जे असतात, किंवा आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे की ह्याच्यामध्ये आपल्याला गुणवत्ता आणि स्टॅटिस्टिक्स ह्याचा जवळचा संबंध असणारा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचे एलिमेंट्स म्हणजे घटक, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही केलं जातं तो ॲक्च्युली भाग याच्यामध्ये लक्षात न घेता, की त्या संदर्भात म्हणजे क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि टोटल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागतं. आणि त्या अनुषंगाने मग ग्राहक केंद्रित असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, टोटल पार्टिसिपेशन असेल, किंवा कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट असेल, हे 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण सहभाग असेल, टोटल पार्टिसिपेशन असेल, सतत सुधारणा असेल, आणि ग्राहकांचं समाधान असेल, संपूर्ण ग्राहक प्रक्रिया आहे ही ग्राहक केंद्रित असणं, ह्या 3 घटकांचा महत्त्वाचा भाग इथं आपल्याला लक्षात घ्यायचा. आणि या अनुषंगाने मग आपल्याला जे काही करावं लागतं ते त्याचे सबऑर्डिनेट किंवा उपघटक आहेत असं पण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लेक्चर माझं शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आणि आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.